Good morning, all of you. In this lecture, we will start our next question, disadvantages of management by objective. The philosophy of MBO should be well understood by managers. So MBO मध्ये आपण काय लर्न केलेलं आहे? MBO ही कशी कॉन्सेप्ट आहे तर ज्यामध्ये गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह हे जॉईंटली सेट केलेले आहेत, राईट? If the person who are to be operate management by objective do not fully understand the philosophy of MBO, it is no wonder that MBO fail. MBO कॉन्सेप्ट ही कधी अप्लाय होईल किंवा कधी सक्सेस होईल जेव्हा MBO मध्ये इन्क्लूड असणारे एम्प्लॉईज त्यांना तो टास्क इझिली अंडरस्टूड होईल, तेव्हा ती जी मेथड आहे, ही जी टेक्निक्स आहे, ही काय होणार आहे तर सक्सेस होईल. पण MBO मध्ये बऱ्याच वेळी काय होतं, MBO ही जी काही फिलॉसॉफी आहे, इट इज नॉट वंडर दॅन MBO फेल, म्हणून काय होऊ शकते, ती फेल होऊ शकते. Second, if the goals are to be attainable, they should be realistic. If the goals are vague, uncertain, and unambiguous, manner may not be in a position to carry out their work successfully. Okay, म्हणजे जसं की आपण म्हणतो MBO मध्ये गोल्स हे कसे आहेत तर जॉईंटली सेट केलेले आहेत, त्यामुळे एकमेकांचे गोल काय होणार आहेत, इम्पॅक्ट होणार आहे. सो दीज आर द डिसएडव्हान्टेजेस. आणि काही वेग अनसर्टन काय होऊ शकतात ऍक्टिव्हिटी, अनएम्बिजियस मॅनेजरमुळे काय होणार आहेत तर त्याचा डिसएडव्हान्टेजेस या प्रोसेस वरती बघायला मिळू शकतो. ओके, देन सेटिंग अप ऑफ व्हेरिफायबल गोल्स इज नॉट an easy task, right? काय सांगायचं आहे इथे, setting up of verifiable goals is not an easy task. It involves lot of time, study, effort and work. MBO कॉन्सेप्ट जेव्हा तुम्हाला इंट्रोड्यूस करायची आहे तेव्हा त्याचा प्रॉपर स्टडी करूनच मग काय करावी लागते, ही कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस करावी लागते. सो सेटिंग अप ऑफ व्हेरिफायबल गोल्स इज नॉट अ इझी टास्क, म्हणून काय म्हटलेलं आहे, इट इज and not an easy task. It involves lots of time, effort, study, work, etc. etc. So these are some limitation or disadvantages of असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. Then MBO lay emphasize on short-term goals and neglect the long-range goals. It's very important thing. लक्षात ठेवा, MBO मध्ये शॉर्ट टर्म गोल्स काय असणार आहे तर शॉर्ट टर्म गोल्सना इम्पॉर्टन्स दिलेला आहे, लॉंग टर्म गोल्स जे आहे हे काय केले जातात तर निग्लेक्ट केले जातात. But adequate attention towards both the goals should be given. आणि यामुळे काय होतं, ऍडिक्वेट अटेन्शन दिलं जातं जे काही बोथ गोल्स आहेत, लाईक शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लॉंग टर्म, यामध्ये मात्र ऍडिक्वेट अटेन्शन हे दिले जातं. पॉइंट नंबर 5, effective interaction between the superior and subordinate may not be possible due to the difference in their status. ते सुद्धा एक लिमिटेशन सांगता येईल आपल्याला. इथे आपण काय म्हणतो, जे काही गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह आहेत हे जॉईंटली सेट केले, राईट? बट जो लेवल ऑफ मॅनेजमेंट आहे, दॅट मीन्स टॉप लेवल, मिडल लेवल, लोअर लेवल, ह्या प्रत्येकाचं स्टेटस हे काय असणार आहे, डिफरंट असणार आहे, राईट? आणि ह्या प्रत्येक हा जो पर्सन आहे, हे जे एम्प्लॉईज आहेत, हे जे सुपिरियर आहेत, यांच्यामध्ये इफेक्टिव्ह इंटरॅक्शन होईल असं नाही, है ना? बिकॉज मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला असं बघायलाही मिळतं प्रॅक्टिकली, जे टॉप लेवल आहेत, हे मिडल लेवल आहेत, हे डॉमिनंट करतात कुठेतरी मिडल लोअर लेवल मॅनेजमेंटला, आणि यामुळे इफेक्टिव्ह इंटरॅक्शन आपल्याला कमी बघायला मिळतं. ओके, इज इट क्लिअर? डिसएडव्हान्टेजेसचे पॉइंट क्लिअर झाले का बघा? दीक्षिता, श्रद्धा, देन नेक्स्ट कॉन्सेप्ट लर्न करूया आपण. व्हॉट इज द मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन? एक्सप्लेन इट्स एडव्हान्टेजेस. Management by exception is the concept that manager use for focus on key area of business performance instead of looking at the business as a whole. Manager not look at the areas that have larger variation from the standard or budgeted projection. So
every other process that is running smoothly and closely to the standard goals is ignored. ओके, सो काय सांगायचं इथे तुमच्या या हेडिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन. म्हणजे मॅनेजमेंट काय करणार आहे दॅट मीन्स टॉप लेवल मॅनेजमेंट आर कॉन्सन्ट्रेट ऑर ओनली इम्पॉर्टंट थिंग ऑर इम्पॉर्टंट एरिया and other tasks that means day to day operation and regular tasks is done by lower level and middle level management. ओके, मग जे इम्पॉर्टंट एरिया आहेत याच वरती टॉप लेवल मॅनेजर काय करतील तर फोकस करणार आहे. So management by exception is concept that manager used to focus on key area. ओके, की एरिया म्हणजे आपण कोणते म्हणतो इम्पॉर्टंट एरिया. आणि जे बाकीचा जो टास्क आहे ते काय करतील मग डे टू डे ऑपरेशन वगैरे असेल हे लोअर लेवल किंवा अदर पर्सन डन करतील. होप सो तुम्हाला मॅनेजमेंट बाय कॉन्सेप्ट मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल. इज इट क्लिअर? ओके, त्याचे काही ऍडव्हान्टेजेस दिलेले आहेत बघूया आपण. ऍडव्हान्टेजेस ऑफ मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन. मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी गुड कॉन्सेप्ट, व्हेरी गुड मेथड. अप्लाय ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे असं नाही की हे मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन कुठेतरी फक्त मॅन्युफॅक्चरिंग कन्स्ट्रक्शनला एज्युकेशनला यूज केली जाते नाही. खूप छान मेथड आहे ज्यामध्ये टॉप लेवल मॅनेजर काय करतात इम्पॉर्टंट एरियावरती कॉन्सन्ट्रेट करतात आणि जे अदर पर्सन आहेत की डे टू डे ऑपरेशन वरती कॉन्सन्ट्रेट करतात. म्हणून याचे ऍडव्हान्टेजेस काय सांगितले बघूया आपण. फर्स्ट थिंग इट सेव्ह टाइम. काय होणार आहे यामुळे टाइम हा सेव्ह होणार आहे. सपोज जर टॉप लेवल मॅनेजमेंट कॉन्सन्ट्रेट ऑल एक्झिस्टिंग एरिया तर ते कोणतीही ऍक्टिव्हिटी इफेक्टिव्ह करतील का हो. तुम्हाला सपोज एका वेळी 10 कामं सांगितलेली आहेत. वी डन ऑल थिंग नो. सगळ्याच गोष्टी तुमच्याकडून डन होतील का नाही. एखादी सक्सेस होईल, एखादी अनसक्सेस होईल, थोडीशी एखादी निग्लेक्ट होईल, राईट. सो मॅनेजर अटेन द रिअल प्रॉब्लेम ऍट द पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइम. आणि त्यामुळे ही जी मेथड आहे ह्या मेथडमध्ये मॅनेजर काय करतात दॅट मीन्स टॉप लेवल इम्पॉर्टंट एरियावरती आणि रिअल प्रॉब्लेम वरती कॉन्सन्ट्रेट करतात. सो ऍज द रिझल्ट इट सेव्ह टाइम. ओके, नेक्स्ट इज concentrated effort are possible as this system enable to manager to decide when and where he should pay his attention. It identify crisis and critical problem. आता काय सांगता येईल इथे म्हणजे टॉप लेवल मॅनेजर काय करणार आहे ते इम्पॉर्टंट एरियावरती कॉन्सन्ट्रेट करतील किंवा त्यांना ओके टॉप लेवल मॅनेजमेंटचा गोल सेट आहे किंवा आपण मिडल लेवलला सुद्धा कन्सिडर करू इथे. त्यांचे एक गोल सेट आहे की दे जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑर इम्पॉर्टंट एरिया ऑर रिअल टाइम प्रॉब्लेम, राईट. मग त्यांच्याही लक्षात येईल ओके आपल्याला काय करायचं आहे ह्या इम्पॉर्टंट एरियावरती अटेन्शन करायचं आहे. जे काही क्रायसिस आहे जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करायचे आहे. ओके, दॅट मीन्स कॉन्सन्ट्रेट इफोर्ट आर पॉसिबल. जिथे आपण आपलं गोल आहे तिथेच आपण काय करणार आहोत कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. त्यामुळे तुमच्या इफोर्टचं सुद्धा ऑप्टिमम युटिलायझेशन इथे बघायला मिळू शकतं. Then lesser number of decision is required to be taken which enable the manager to go into the detail. Okay, so इथे काय म्हणतो आपण that means top level management take a few decision regarding important issue. ते काय करतील सगळ्याच गोष्टीचे डिसिजन टॉप लेवल घेते का हो इथे आता नाही. टॉप लेवलचं काम काय आहे ओनली कॉन्सन्ट्रेट ऑर इम्पॉर्टंट एरिया. ते कुठे कॉन्सन्ट्रेट करतायत इम्पॉर्टंट एरियावरती आणि बाकीचे जे ऑर्गनायझेशन मधले पर्सन आहेत हे डे टू डे ऑपरेशन हँडल करतायत. म्हणजेच इथे टॉप लेवल मॅनेजरचं वर्कलोड कसा झालेला आहे तर लेस झालेला आहे, बर्डन हे रिड्यूस झालेलं आहे. ओके, नेक्स्ट these enable to increase span of control and increase the activity for the manager. Okay, so span of control it's very interesting concept. We will learn in detail in next chapter. Okay, or next unit. पण थोडक्यात आपण इथे आता बघूया स्पॅम ऑफ कंट्रोल म्हणजे काय. काय सांगायचं पॉइंट नंबर 4 मध्ये दिस अनेबल टू इनक्रीज स्पॅम ऑफ कंट्रोल. ओके, स्पॅम ऑफ कंट्रोल म्हणजे काय असते कॉन्सेप्ट बघा. एका मॅनेजरच्या अंडर किती पर्सन काय करतायत तर काम करतायत. ओके,
आता ऑर्गनायझेशनची नेचर कसं आहे, सेंट्रलाइज आहे, डिसेंट्रलाइज आहे, स्केल कसं आहे याच्यावरती डिपेंडेबल असणार आहे. फक्त लक्षात ठेवा, सपोज मिडल लेवल मॅनेजरच्या अंडर किती पर्सन काम करत आहेत हे स्पॅम ऑफ कंट्रोल मध्ये येतं. सपोज मिडल लेवल मॅनेजरच्या अंडर 10% काम करतात, दॅट मीन्स दे कॅन इझिली कंट्रोल सच अ टाइप्स ऑफ एम्प्लॉईज. जे काही एम्प्लॉईज असतील ते काय करू शकतात, हँडल करू शकतात. मिडल लेवल क्लासमध्ये सपोज 4 मॅनेजर आहेत आणि 10 एम्प्लॉईज आहेत, तर ते प्रत्येक जण काय करून घेतील, डिस्ट्रीब्यूट करतील. म्हणजे सपोज एका मॅनेजरकडे 2 एम्प्लॉईज हँडल करायला आले, दुसऱ्या मॅनेजरकडे सपोज 2 एम्प्लॉईज हँडल करायला आले. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही नंबर ऑफ एम्प्लॉईज काय असणार आहे तुमच्याकडे कमी असतील, दॅट मीन्स वी कॅन इझिली कंट्रोल, वी कॅन इझिली मॉनिटर अवर एम्प्लॉईज और अवर सबऑर्डिनेट. ओके, दीज आर स्पॅम ऑफ कंट्रोल. सो इथे स्पॅम ऑफ कंट्रोल इन्क्रीज का होणार आहे, कारण मिडल लेवल मॅनेजर प्रत्येक जण काय करतील, आपली आपली ऍक्टिव्हिटी ही डिस्ट्रीब्यूट करून घेणार आहे. नेक्स्ट, यूज ऑफ पास्ट ट्रेंड, हिस्ट्री अँड अवेलेबल डाटा कॅन बी मेड फुल्ली. यूज ऑफ पास्ट ट्रेंड, आपला लास्ट रेकॉर्ड काय होता हे सुद्धा फार महत्वाचं आहे. हिस्ट्री काय होती आणि आपल्याकडे डेटा काय अवेलेबल आहे, त्यावरून आपण काय करणार आहोत, करंट ऍक्टिव्हिटी मध्ये, करंट डेट मध्ये कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. सो यूज ऑफ पास्ट ट्रेंड, हिस्ट्री अँड अवेलेबल डेटा कॅन बी मेड फुल्ली. Next, it alarms the management about the good opportunity as well as difficulties. It's very, very, very important thing. लक्षात ठेवा. 6 नंबर पॉइंट खूप छान सांगितलेला आहे. इट अलार्म म्हणजे अलार्म म्हणजे आपण काय म्हणतो, आपले ओके आपण काय होतो तिथे जागे होतो थोडस, है ना. इट अलार्म द मॅनेजमेंट अबाउट द गुड ऑपॉर्च्युनिटी. मॅनेजरला माहिती आहे, ओके हियर वी जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन रिअल टाइम प्रॉब्लेम और इम्पॉर्टंट थिंग, इम्पॉर्टंट एरिया. मग मॅनेजरच्या माइंड मध्ये काय असणार आहे हो, की मला काही ना काहीतरी अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायची आहे ना. त्याला डे टू डे ऑपरेशन करावे लागणार आहेत का, नाही. That means here said it alarm the management about the good opportunity as well as the difficulty. And they can easily solve any difficulty regarding to the organization. Okay. Next, qualitative and quantitative yardstick are provided for the judging the current position. सो जे काही क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह यार्डस्टिक आहेत ह्या सुद्धा काय होणार आहे, तर जज केल्या जातील आणि त्या करंट पोझिशन लेवलवरती सॉल्व्ह केल्या जातील. सो दीज आर सम ऍडव्हान्टेजेस ऑफ मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन. सो इन शॉर्ट मध्ये आपण बघूया काय आहे मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन. थोडंसं परत रिवाइज करते मी. Management by exception means top level management are concentrate on only important area, and middle level and lower level manager are concentrate on day to day activity. Okay, hope so तुम्हाला आजचा क्वेश्चन क्लिअर झाला असेल. आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करूया. आज अटेंडन्स पण कमी आहे ना. ओके, सो मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन आणि आज आपण कोणते दोन क्वेश्चन लर्न केले, डिसएडव्हान्टेजेस ऑफ मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह अँड मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन. होप सो तुम्हाला आजचे दोन्ही क्वेश्चन क्लिअर झाले असतील. काही डाऊट्स असतील तर विचारू शकता. थँक्यू.